पावसाळ्यात मासेमारी ही बंद असल्याने बाजारामध्ये ताजे मासे हे खूप कमी प्रमाणात येतात। तर अशा वेळी मच्छी जास्त प्रमाणात खाणाऱ्यांसाठी ही सुकट जेवणाची चव वाढवते। नमस्कार, मी ज्योती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये। चला तर मग आपण या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। तर इथे मी 2 प्रकारची सुकी मच्छी घेतली आहे। यामध्ये मी कर्दी घेऊन त्याच्यापेक्षा थोडा कमी प्रमाणात ही तेंडी घेतली आहे। तर सुरुवातीला आपण ही साफ कशी करायची ते आपण पाहूया। सुरुवातीला कर्दीचा डोक्याकडील भाग आणि शेपटीकडील भाग काढून घ्यायचा आहे। नंतर मधले पाय देखील काढून टाकायचे। जशी आपण कोलंबी साफ करतो तशीच आपण ही कर्दी सुद्धा साफ करायची आहे, कारण ही कोलंबी सुकवल्यावर तिला कर्दी म्हणतात। कर्दी साफ करण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो, पण खाण्यास सुद्धा जेवढे ताजे मासे हे मस्त लागतात त्याच प्रकारे हे सुके मासे ही जेवणाची चव वाढवतात। तर अशी ही सर्व कर्दी आपण साफ करून घेणार आहोत। आता इथे मी तेंडी सुद्धा साफ करून दाखवते। तेंडीचा डोक्याकडील भाग आणि शेपटीकडील भाग काढून घ्यायचा आहे। डोक्याकडील भाग काढताना थोडंसं तिरकस पोटाकडील बाजू सुद्धा खिचून काढायचंय, त्यामुळे पोटामधली घाण सुद्धा सर्व निघते। तर इथे मी अजून एक फिश साफ करून दाखवली आहे। ही दोन्ही मच्छी मिक्स करून बनवल्याने भाजी खूप छान बनते। तर अशा पद्धतीने या दोन्ही प्रकारच्या मच्छी मी साफ करून घेतल्या आहेत। आता यामध्ये थोडेसे कोमट पाणी घालून 2 ते 3 मिनिटं असंच ठेवून द्यायचे, त्यामुळे यावरील जी काही थोडीफार प्रमाणात धूळ चिकटली असेल ती सर्व काही निघून जाईल। 2 ते 3 मिनिट झाल्यावर ही सुकट 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता हे सुकट बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, कट केलेले 2 बटाटे घेतलेत आणि 7-8 कढीपत्त्याची पाने घेऊन थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घातले। तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पाने घालून घेतली आहेत। त्यानंतर यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत। कांदा सुद्धा यामध्ये थोडासा मऊसूद होईपर्यंत आणि थोडासा कलर जरा चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। ही मच्छी मी रस्सेदार बनवलेली आहे। जर का तुम्हाला सुकी बनवायची असेल तर त्यामध्ये पाणी जास्त न घालता थोडंसंच पाणी हाताने शिंपडून तशी तुम्ही बनवू शकता। कांदा चांगला हा मऊसूद झाल्यावर आपण यामध्ये टोमॅटो घालून घेतोय। टोमॅटो सुद्धा चांगला शिजेपर्यंत या कांद्याबरोबर सतत परतत राहायचं आहे। घरातील थोडेसे साहित्य वापरून छान अशी झणझणीत मच्छी बनवून तयार होते। आता यामध्ये मी बटाटे घालून घेणार आहे। यामध्ये काही आता आपण सुके मसाले ॲड करणार आहोत। इथे मी 2 चमचे घरगुती मसाला घालून घेते। तुम्ही तुमच्या साठवणीतला कोणताही मसाला यामध्ये घालू शकता। आता यामध्ये पाव चमचा हळद घालून 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालून घेते। हे सर्व आता चांगलं मिक्स करून घ्यायचे। यामध्ये आता मी पाणी ॲड करून घेते। पाण्याचं प्रमाण आहे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता। पाणी घालून झाल्यावर यामध्ये स्वच्छ धुतलेली मच्छी घालायची आहे। ही मच्छी तांदळाच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। तर आता आपण यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजत ठेवूया। 2 ते 3 मिनिटांनंतर इथे आता आपण झाकण काढून घेऊया। मच्छीच्या रस्स्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। वरून आता मी 2 लहान चमचे मीठ घालून घेते। मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचे आहे। आता वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर आणि मीठ यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। सगळ्यात शेवटी वरून मी 4 ते 5 कोकम घालते। कोकम सुद्धा यामध्ये चांगले मिक्स करून अजून इथे 3 ते 4 मिनिटापर्यंत शिजत ठेवायचे। तर इथे मस्त झणझणीत असं सुक्या मच्छीचा रस्सा बनून तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।